पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। मनुष्याच्या ठिकाणी शहाणपण यायला भगवंत म्हणतो की जी मोठी माणसं ज्याचं अनुसरण करतात त्याचंच अनुसरण सामान्य मनुष्य करतो किंवा त्यांनी प्रभावित होतो. आणि म्हणून आपण काल जसा जनकांचा विषय घेतला आणि यांनी सुद्धा मागच्या श्लोकामध्ये जसं म्हटलंय की ते संसिद्धीम आता जी प्राप्त होते, ज्या संसिद्धीचा विषय आपण आत्ता घेतला त्यामध्ये त्या जनकाधिक त्या स्थितीला प्राप्त आहेत असं सांगतात. एक मोठा म्हणजे हा वसिष्ठांच्या काळामधला एक फार सुंदर प्रसंग दिलेला आहे की हे जे श्रेष्ठ कसे आचरण करतात आणि त्याला कसा मनुष्य अनुसरतो. त्याकरता त्यांनी सांगितलं की वसिष्ठ महामुनी एकदा अयोध्या सोडून निघाले आणि मग त्याकरता जनकांनी असं सांगितलं की आपण माझ्या राज्यामध्ये या, आपलं दर्शन आपले चरण आमच्या राज्याला लागावेत. त्याप्रमाणे वसिष्ठ महामुनी आले. आता वसिष्ठ महामुनींचा सत्संग आहे. त्यांच्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक विखुरलेले आहेत आणि पुष्कळ साधू आहेत, संत आहेत, सज्जन आहेत. त्या सगळ्यांना आमंत्रण दिलं जनकांनी आणि सांगितलं एवढ्या श्रेष्ठ पुरुषाचं आपल्या ठिकाणी सत्संग आहे तर त्यांचं काय मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे आपण ऐकायला या. सगळे साधू संत आपापल्या झोपड्या बंद करून त्या ठिकाणी आले. आल्यानंतर तिथे येऊन बसले. अजून जनकही येत नाही आहेत. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. कसले आम्ही साधू बरे, आम्ही आमचं सगळं साधन सोडलं, आजचं आमचं जे काही कर्म आहे दैनंदिन ते सोडलं आणि ते नित्यकर्म सोडून आम्ही येऊन बसलो. हा राजा कसला, हा काही वेळेवर येत नाही आहे, हा काही वेळेवर येत नाही. शेवटी त्यांनी सांगितलं सुरू करा. वसिष्ठ महामुनी ते म्हणाले नाही, जनक आल्याशिवाय सुरू होणार नाही, त्यांना येऊ द्या, आपण सुरुवात करू. त्याप्रमाणे जनक महामुनी आले आणि आल्यानंतर त्याने वसिष्ठांनी सुरुवात केली त्यांचं स्वतःचं प्रवचन करायला. त्यांच्या प्रवचनाबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाच्या बरोबर हे सगळे साधू मोठे रमले. एक 10 मिनिटं झाली. त्याबरोबर वसिष्ठ महामुनींनी सांगितलं की आत्ता प्रसंग थोडा बाका आहे. कारण असं आहे की अचानक जनकाच्या महालालाही तिकडे आग लागली आहे आणि बाहेर डोंगर दऱ्यामध्ये सुद्धा वणवे पेटलेले आहेत. त्यामुळे डोंगरामध्ये साधू संतांनी जे आपले निवासस्थानं, झोपड्या म्हणूया आपण, ज्या झोपड्या उभारलेल्या आहेत राहण्याकरता, त्या सगळ्या पेटल्या आहेत. त्यांच्या झोपड्या पेटल्या आहेत म्हणाल्याबरोबर सगळे साधू पळत सुटले. आता ह्यांनी सांगितलं जनक राजा तुझ्या महालाला आग लागली आहे, तू का जात नाही आहेस. त्यांनी सांगितलं तर तुमचं इथे एवढं मोठा सत्संग मला घडतो आहे, आपण मला मार्गदर्शन करत आहात, ह्याच्यापेक्षा अधिक काय चांगलं आहे. एवढं चांगलं कार्य करत असताना जर माझा भोगच असेल किंवा माझ्या बाबतीत मला हे जर सहनच करावं लागणार असेल, काही नुकसान होणार आहे,
होऊ दे, जे व्हायचं आहे ते नुकसान काही टळणार नाही. आणि ठीक आहे, सत्संगापेक्षा मला ते नुकसान जास्त महत्त्वाचं आहे असं वाटत नाही. 10 मिनिटात ते सगळे साधू पुन्हा परत आले. तर ते आल्यानंतर म्हणाले, हो आमच्या झोपड्यांना काही आगबीग लागली नाही आहे. वसिष्ठ महामुनी म्हणाले, लागलेली नव्हतीच, पण म्हणाले तुम्ही सत्संगाला आलात तर तुम्ही सत्संगाच्या इथे बसलेला होतात, तर सत्संगात तुमचं मन नव्हतं, तुमचं मन तुमच्या झोपडीतच होतं. आणि तुमच्या ठिकाणी जी चर्चा चालू होती की जनकाचा काय अधिकार, तो अधिकार म्हणाले मी तुम्हाला दाखवून दिला की जनकाचा काय अधिकार आहे. तो अंतःकरणाने ज्या ज्या गोष्टीशी जोडलेला आहे किंवा तो जे कर्म करतोय, एकच शब्द आपल्याला सोपे सोपे शब्द आहे की कर्म परायण आहे. की आत्ता कशा करता आलो, आत्ता हा सत्संग आहे, या ठिकाणी आपल्याला सत्संग ऐकायचा आहे. म्हणजे जनक हे या क्षणी फक्त श्रवण परायण आहे, श्रवणाकरता आलेले. बस श्रवणाशिवाय दुसरे कशात लक्ष नाही. या साधूंचं लक्ष श्रवण सोडून बाकी सगळ्यात आहे. आम्ही कसं सगळं सोडून आलो, आम्ही कसं यांना पाहायला आलो, आमच्या कशा झोपड्यात, आमची जेवणं बनली आहे की नाहीत, का कुणी लंगरमध्ये आपल्याला जेवण देणार आहे, का मला नंतर भिक्षा मिळेल की नाही, सगळं डोक्यात आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की म्हणाले जे जे श्रेष्ठ लोक आहेत ते ज्याला प्रमाण मानतात त्याला इतर लोक प्रमाण मानतात. त्यामुळे ते प्रमाण मानतात म्हणून तो व्यवहार श्रेष्ठांनी केला पाहिजे आणि श्रेष्ठांनी आपलं प्रामाण्य दाखवलं पाहिजे. एकदा महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोरांच्याकडे गेले, शांतिनिकेतनमध्ये राहायला, विश्रांती करता म्हणून गेले होते. एके दिवशी संध्याकाळी म्हणाले आपण दोघेजण आता फिरायला जाऊया. ठीक आहे म्हणा. तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले मी आवरून येतो. आता महात्मा गांधी म्हणाले तर काय आवरायचं आहे, हा कशा करता आवरायला गेला आहे, काही त्यांना कळलं नाही, किंबहुना त्यांना ते पटलं नाही. ते गेले आतमध्ये जाऊन त्यांनी आपली ते दाढी बिढी, त्याला चांगलं तेल बिल लावून काय ती विंचरायची होती, केस विंचरायचे होते, चांगलं इस्त्रीचं धोतर, चांगला अंगरखा, एक चांगलीशी वॉकिंग स्टिक अशी हातात घेतली, खांद्यावर शाल टाकली आणि चांगले तयार होऊन बाहेर आले. गांधींना म्हणाले चला आता आपण फिरायला जाऊया. महात्मा गांधी म्हणाले फिरायला जायचं आहे आणि एवढं सगळं पोशाख करण्याची तुम्हाला काय गरज. ते म्हणाले अहो असं आहे, आपण जेव्हा रस्त्यावरून वावरतो तेव्हा आपण नीटनेटकं असलंच पाहिजे. आपला नीटनेटकेपणा पाहून दुसऱ्याला नक्की प्रसन्न वाटतं आणि सगळी 4 माणसं जेव्हा नीटनेटकी असतात तेव्हा 5वा माणूससुद्धा नीटनेटका राहतो. माझ्याकरता काय राहायचं आहे, पण लोकांच्याकरता नीटनेटकं राहणं आवश्यक आहे. आणि मग गांधी हसले, म्हणाले बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. म्हणाले माझ्याकडे काय एक पंचा आणि एक हातातली काठी, मी काय नीटनेटका राहणार. सांगण्याचा हेतू एकच आहे की ज्याला आपण काल पाहिलं त्याप्रमाणे ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, विषय खूप मोठा आहे, आपण त्या विषयाला खूप ज्याला आपण काय म्हणू की न्याय देऊ शकू असं नाही, पण अनेक मुद्द्यांनी आपण त्या विषयाची चर्चा आज 2-3 दिवस करतोय की लोकसंग्रह काय आहे. लोकसंग्रह म्हणजे काही नाही, त्याच्या हिताकरता, समोरच्याच्या हिताकरता केलेलं कर्म हा लोकसंग्रहाचाच भाग आहे. आणि त्यामुळे आई जेव्हा मुलाच्या करता, वडील जेव्हा मुलाकरता, किंवा कुटुंब जेव्हा एकमेकांकरता, आपण जेव्हा आपल्या समाजातल्या लोकांकरता चांगलं व्हावं याकरता जो व्यवहार करतो आणि या व्यवहारातून जे साधतं, गीताकार म्हणतात तोच लोकसंग्रह आहे. मनुष्याला चांगल्या प्रकाराने जोडून ठेवणं, त्याच्या हिताच्या गोष्टीमध्ये जोडून ठेवणं, त्याला अहितापासून दूर करणं. जो मनुष्य ज्या पातळीवरती समोरच्याला अहितापासून दूर करतो तो लोकसंग्रह करणाराच आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्य लोकसंग्रह करतो, प्रत्येकाच्या ठिकाणी लोकसंग्रह आहे. आणि याकरता म्हणून आपल्याकडे जे आता आपण म्हटलं तसं की टागोरांचं म्हणणं गांधी म्हणाले मला पटलं, आपण जे म्हणता ते मला पटलेलं आहे म्हणाले. त्यानंतर दुसरा एक विषय आपल्याकडे मांडायचा, तो म्हणजे यामधूनच निर्माण झालेला आणखीन एक विषय आहे की लोकसंग्रहाकरता कोण काय करतो. आता भगवंत पुढे
त्या श्लोकात सांगतातच आहेत. परंतु भगवंतांनी जे आचरण केलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी, त्या आचरणाच्या मागे सुद्धा फक्त हित आहे. आता एक थोडा शेड डिफरन्स म्हणतो त्याप्रमाणे आपला व्यवहार आणि परमेश्वराचा व्यवहार यामध्ये काय फरक आहे? आमचाही लोकसंग्रह आहे, परमेश्वराचाही लोकसंग्रह आहे. आमच्या लोकसंग्रहामध्ये फार मर्यादित गोष्टी आहेत. आमच्या केंद्राभोवती किंवा ज्याला केंद्र मानलंय त्याच्या भोवती आम्ही जेव्हा आहोत तेव्हा त्याच्या अनुषंगाने जेवढा आवश्यक आहे तेवढा आमचा लोकसंग्रह आहे. परंतु भगवंताच्या लोकसंग्रहाचं स्वरूप काय? भगवंत असं म्हणतात की या समष्टीच्या कल्याणाकरता जे जे कर्म करावं लागेल ते ते कर्म मी करीन, आणि त्या कर्मामध्ये दोष आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण का? कितीतरी कर्म अशी करावी लागली भगवंताला की ज्यावेळी आपण असं म्हणतो की भगवंत नाना नाटक सूत्रधारी आहे, की तो कसा कोणाला केव्हा कशा प्रकाराने त्याला फसवील, त्याला कसा अडकवील सांगता येत नाही. भगवंताचं शाठ्य मोठं कठीण आहे असं आपल्याला वाटतं. भगवंतांनी जी कामं केली, आता नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासामध्ये असणाऱ्या 16,000 कन्यका ज्या वेगवेगळ्या चांगल्या कुटुंबामधल्या आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि तो काही मोठा सोपा नव्हता, मोठा कठीण होता. त्यांनी आपल्या पराक्रमाने त्या मुलींना त्या बंदिवासातून बाहेर काढलं. त्या मुलींनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, भगवंता आता आम्ही जर असे उलटे समाजामध्ये गेलो आणि या समाजामध्ये गेल्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही राहू लागलो तर आम्हाला कोण प्रतिष्ठा देणार आहे? की इतकी वर्षानुवर्षे आम्हाला त्या राजांनी अडकवून टाकलंय बंदिवासामध्ये, आणि आता समाज आमच्या चारित्र्याची काही ग्वाही घेणार आहे किंवा तो आम्हाला समाजात प्रतिष्ठा देणार आहे. तर भगवंता तू आमच्याशी विवाह कर. त्या भगवंताने म्हटलं, श्रीकृष्ण म्हटलं असे की त्याच्याशी विवाह. भगवंत म्हणाले ठीक आहे, राजा आहे. समाजाचं जेव्हा काहीही विपरीत घडलेलं आहे किंवा समाजामध्ये त्या विपरीततेतून काही चांगलं घडवायचं असेल तर त्याकरता जे करणं आवश्यक आहे ते करणं माझं कर्तव्य आहे. कारण का? तर त्यांच्या लोकसंग्रहाची व्याप्ती ही आमच्या लोकसंग्रहात बसत नाही. म्हणून भगवंतांनी त्या 16,000 स्त्रियांची विवाह केला. त्या 16,000 स्त्रियांची विवाह करून त्यांनी त्या स्त्रियांना संरक्षण दिलं आणि स्त्री जीवन अधिकाधिक सुरक्षित बनवलं त्यांच्या इच्छेने. आणि म्हणून त्या स्त्रिया एका समस्येच्या बाहेर पडल्या. अनेक समस्या भगवंताच्या चरित्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. साधी गोष्ट आहे, अगदी युद्ध संपलेलं आहे, दुर्योधनाच्या देहाच्या वेदना मांड्या फोडलेल्या आहेत, त्याला आता उभं राहता येत नाही आहे. तो एकाच म्हणजे सागराचा आपल्या सरोवराचा आश्रय घेऊन खाली तळाशी जाऊन बसलेला आहे, आणि आपल्याला आता काहीतरी 4 घटका बऱ्या मिळाव्यात. तेवढ्यामध्ये नाही, तो नंतरचा प्रसंग आहे, तो नंतर सांगेन. त्याच्या आधीचा प्रसंग आपल्या पुढे मांडते की आता युद्धामध्ये पराजित झालेला दुर्योधन लांब जाऊन बसलेला आहे, कुठेतरी पळून गेलेला आहे, आणि कृष्णाने ओळखलं आहे की अजून दुर्योधन काही संपलेला नाही आहे, त्याला संपवायचं आहे. कारण काही ह्यांचं परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाच्या दुष्कृताम काम करायचंच आहे. आले 5 पांडवांना तिथे घेऊन, आणि आल्यानंतर दुर्योधनाला शोधलं आणि म्हणाले, दुर्योधना तुला द्वंद्वयुद्धाची हौस होती ना, खुमखुमी होती ना, मग कर द्वंद्वयुद्ध. भीमाला 5 पांडवांना मी घेऊन आलोय. भीमाची पण प्रतिज्ञा आहे तुझ्याबरोबर द्वंद्व करण्याची. दुर्योधनाला माहीत होतं की भीमाने प्रतिज्ञा तिथंच केलेली आहे की ज्या त्यांनी अंकावरती मांडीवरती द्रौपदीला घेतलेलं आहे ती मांडी मी फोडेन आणि त्याला त्याचं शासन मी जरूर देईन, असं जेव्हा भीम म्हणालेलं आहे त्यावेळी आता भीमाशी कर युद्ध. आता काय चाललंय, कृष्ण बोलतायत, दुर्योधन बोलेल, गप्प बसावं ना, पण नाही. युधिष्ठिर तो म्हणाला, दुर्योधना तू आता हरलेला आहेस, तुला कुणाही एकाशी युद्ध करायचं असलं तर तू जरूर कर.
आता कृष्ण म्हणाले युधिष्ठिराला, कृष्णा तुम्ही फक्त भीक मागण्याकरता जन्माला आलेले आहात. शेवट आला त्या दुर्योधनाचा या परिस्थितीत, तरी तुम्ही अजून एक संकट उभंच केलं. त्याबरोबर भगवंतानी दुर्योधनाची स्तुती करायला सुरुवात केली. त्याचा स्वभाव ओळखलाय, त्याची स्तुती करायला सुरुवात केली. या युधिष्ठिराबरोबर, या अर्जुनाबरोबर, या नकुल सहदेवाबरोबर तू द्वंद्वयुद्ध करणार? अरे तुझ्यासारखा योद्धा, तू ज्या भीमाबरोबर युद्ध करण्याकरता एवढी तयारी केलीस, तू आता याच्याबरोबर युद्ध करणार? त्याचा अहंकार इतका फुलवला, तो इतका डिवचला की दुर्योधन म्हणाला, छे छे, मी ह्या कोणाबरोबर युद्ध करणार नाही, मी भीमाबरोबर करीन. कार्य कुणाला करावं लागलं? कृष्णाला. कुणा करता? पांडवांकरता म्हणून नाही, हे सज्जन आहेत, या सज्जनांना मला राज्यावर बसवायचं आहे, म्हणून हे राज्य जे आहे ते चांगल्यांचं यावं ह्याकरता भगवंतांनी त्या ठिकाणी या प्रकारची भाषा केली. आता भगवंतांनी असं बोलावं का? लोक म्हणतात ना, देवावरती जे आरोप आहेत कृष्णावरती, कृष्णाने 16,000 बायकांशी विवाह केला, हे काय हो हा कृष्ण? अरे पण कशा करता? म्हणून उत्तर एकच आहे, बाकीच्या चर्चेत आपल्याला पडण्याचं कारणच नाही. कारण देवाची बाजू घेऊन बोलणारे आपण कोण? देवाला आपली तरफदारीची आवश्यकताच नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की देवाचा लोकसंग्रह हा संबंध देशामध्ये एक सज्जनाचं अनुशासन आणण्याकरता केलेला आहे, आणि आमचा लोकसंग्रह आमच्या कुटुंबापुरता सुद्धा आम्हाला झेपत नाही, अशी अवस्था आहे की आम्हाला तेवढं सुद्धा सांभाळता येत नाही. त्यांनी भगवंताच्या कर्तृत्वावर किंवा भगवंताच्या कार्यावर काय चर्चा करावी, काय कसं नावं ठेवावं, त्याच्या मागचं सूत्रच जर आम्हाला कळत नाही की भगवंत हे का करतो. भगवंत तो खोटं वागतो, तो लबाडी करतो, त्यांनी हा सूर्य हा जयद्रथ केला, काय करणार? ज्याच्याशी प्रसंग पडला आहे त्याच्याबरोबर व्यवहार करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी उलट आचरण करून दाखवलं. त्याचा संदेश काय आहे भगवंताच्या चरित्राचा? की एकच संदेश आहे की सज्जनांना जगवलं पाहिजे, दुर्जनांचा निपात केला पाहिजे, आणि त्याकरता कौशल्याने जितका कमीत कमी मनुष्याचा संहार होईल तितकं पाहिलं पाहिजे. कारण जीवितहानी जर झाली तर आपल्याला चालणार नाही. जास्तीत जास्त जीवितहानी झाली तर आपल्याला चालणार नाही. कमीत कमी जीवितहानी व्हावी याकरता म्हणून त्यांची धडपड होती. पण महाभारत युद्धामध्ये प्रचंड संहार झाला, प्रचंड संहार झाला. त्या संहारामध्ये, आता तो विषय आपला आजचा नाही, आजचा आपला विषय एवढाच आहे की जो पुढचा प्रसंग मी आपल्याला म्हटलं तसं, की भगवंतानी जे जे त्याच्या जीवनामध्ये अनुष्ठान केलं किंवा अनुष्ठिलं किंवा जे जे कार्य केलं, त्या त्या कार्यामध्ये भगवंताची एक विशेषता आपल्या पुढे मांडायची. म्हणजे युद्ध संपलं, आता मगाशी आपण जे बोलत होतो, दुर्योधन आता जवळजवळ त्या मांड्या फुटलेल्या आहेत, गतप्राण होण्याची अवस्था आलेली आहे. कृपाचार्य, अश्वत्थामा हे दोघे जण आहेत, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे दोघे जण त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काय करावं. तेव्हा दुर्योधन म्हणाला, जा, अजूनही त्यांचा काही निपात करता आला तर करा. तर तेव्हा अश्वत्थामाने सांगितलं, ते एका शिबिकेमध्ये थांबलेले आहेत, त्या शिबिकेच्या इथे गेल्यानंतर आम्ही जर त्यांच्याशी अचानक रात्रीच्या वेळी हल्ला केला तर ते सगळे मरतील. कारण ते सगळे द्रौपदीचे पुत्र आहेत, तिचे नातेवाईक आहेत, आणि जी राहिलेली प्रमुख मंडळी आहेत त्या वंशातल्या मंडळींचा आम्ही निपात करू. ठीक आहे म्हणाले, जा आपण. त्याप्रमाणे हल्ला केला, रात्रीच्या वेळी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये सगळे नष्ट झाले. हा हल्ला होणार आहे हे भगवंताला माहीत आहे. भगवंतानी त्या शिबिकेमध्ये 5 पांडवांना राहू दिलं नाही. त्या द्रौपदीचा एखादा पुत्र तर उचलून नेता आला असता भगवंताला. भगवंतानी कोणालाही म्हटलं नाही द्रौपदीच्या भावाला उचलून नेता आला म्हटलं नाही.
भगवंतानी 5 पांडवांना घेतलं, सात्यकीला घेतलं आणि भगवंत नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन उभे राहिले. रात्र काढली त्या नदीच्या किनाऱ्यावरती. सबंध रात्रीमध्ये पांडवांच्या बाजूचे बाकीचे सगळे लोक संपले. कारण या लोकांनी अगदी कपटाने अंधारामध्ये अचानक त्या शिबिकेत हल्ला केल्यामुळे हे गाढ झोपलेले आहेत. या लोकांना संरक्षण करणं अवघड गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उपप्लव्याला द्रौपदी आहे, तिला तिथे कळलं की अरे आपले सगळे पुत्र मारले गेले, आपला भाऊ मारला गेला, आपलं कुणीही नातेसंबंधी शिल्लक राहिलं नाही. तिने पुष्कळ रुदन केलं आणि तिने भीमाला सांगितलं की भीमा, हे काहीही झालं तरी सुद्धा याचा सूड घेत. भीम ताबडतोब निघाला, त्याच्या मागोमाग अर्जुन निघाला. भगवंताला माहिती आहे हे काही प्रकरण सामान्य नाही आहे, आता हे पुष्कळ मोठ्या अडचणीला निर्माण करणारं प्रकरण आहे. तर ते निघाले. कुठे आहे अश्वत्थामा हे बघण्याकरता निघाले. कारण का तर अश्वत्थामेनी हे सगळं घडवून आणलं दुर्योधनाकरता. तर ते निघाले तर तो व्यासांच्या आश्रमामध्ये बसलेला होता. तिथे येऊन पोचले. तिथे येऊन पोचल्यावर म्हणाले, अरे अश्वत्थाम्या, हे तू का केलंस? तर तो म्हणाला, मी केलं कारण मला शेवटी सूड घ्यायचा होता. हे बोलतो आहे तो त्या अश्वत्थाम्यानी उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. का तर म्हणाला, मला शेवटचा सुद्धा पांडवांचा वंश संपवायचा आहे. भगवंतानी सांगितलं, अश्वत्थाम्या ते तुझं ब्रह्मास्त्र मागे घे. त्यांनी सांगितलं, मी घेणार नाही ते ब्रह्मास्त्र, मी मुळीच घेणार नाही मागे. ते म्हणाले, मागे घेणार नाही असं नाही, तुला घ्यावंच लागेल. तो म्हणाला, मला घेता येत नाही. इतका जेव्हा आग्रह झाला, कारण तो लपून बसला होता, त्याला माहीत होतं की आपल्या मागे हे येणार आणि आपल्याला केलेल्या कृत्याचा जाब विचारणार, त्याच्या आतच हे ब्रह्मास्त्र सोडून मोकळं व्हावं. त्याप्रमाणे ते ब्रह्मास्त्र त्यांनी सोडलेलं आहे. यांनी पुष्कळ आग्रह केला आहे. शेवटी हा ऐकत नाही. पाहिल्यावर ते म्हणाले, अरे काय तुझा वेडेपणा हा? तर तो म्हणाला, मी तर घेणार नाहीच आहे, पण मला घेता पण येत नाही. कारण मला अस्त्राचा उपक्रम येतो, उपसंहार येत नाही. मला माझ्या वडिलांनी हे अस्त्र अर्धच शिकवलंय. मला फक्त अस्त्र टाकायला शिकवलंय, अस्त्र परत घ्यायला शिकवलेलं नाही आहे. त्यामुळे मला ते परत घेता येत नाही. तर म्हणाले, ठीक आहे अर्जुना, तू आता ते अस्त्र, तू ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर, कारण ते अस्त्र संपवलं पाहिजे. मग अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. त्यांनी सांगितलं, काय संकल्प करणार आहेस तू? तेव्हा अर्जुनाने सांगितलं की जगाच्या कल्याणाकरता ब्रह्मास्त्र सोडतो आहे, म्हणून संकल्प करून मी ते अस्त्र सोडलंय. त्यांनी ते अस्त्र सोडलं. आता तो म्हणतो, कारण सोडलेला पहिला हा अश्वत्थामा आहे, तो म्हणतो ते अस्त्र मी मागे घेऊ शकत नाही. ते अस्त्र मी आता उत्तरेच्या गर्भावर सोडलेलं आहे आणि त्यामुळे ते परिणाम करीलच. आता सगळे व्यथित झाले. द्रौपदी म्हणाली, कृष्णा हे काय आहे? तेव्हा कृष्णाने सांगितलं, द्रौपदी, जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण ते उत्तरेचं जे बालक आहे ते तुझ्या हातामध्ये सुरक्षित देणं ही जबाबदारी माझी आहे. तू त्याची काळजी करू नकोस. त्याप्रमाणे उत्तरेचा योग्य काळ प्रसूतीचा आला. ती प्रसूत झाली आणि त्या सुतिकागृहामध्ये तिने पाहिलं की मृत जात आहे, काळं ठिक्कर झालेलं आहे. जन्मालाच आलेलं मूल हे मृतच आहे. त्या मुलाला घेतलं, श्रीकृष्णाला बोलावलं, त्याच्या समोर आली ती आणि तिने ते मूल श्रीकृष्णाला दाखवून आली, भगवंता पहा, तू संरक्षण देणार आहेस ना याच्याकरता, तर मग तू संरक्षण का नाही देत आहेस त्याला? तर तेव्हा भगवंतानी सांगितलं, तू काळजी करू नकोस, उत्तर आहे, ती जबाबदारी माझी आहे. आणि भगवंतानी संकल्प केला आणि भगवंतानी हातपाय धुवून आले आणि संकल्प केला. त्यांनी बसले एका आसनावरती आणि त्यांनी असं म्हटलं त्या संकल्पामध्ये की मी आजपर्यंत मिथ्या वचन केलं नसेन तर, मी थट्टेत सुद्धा खोटं बोललो नसेन तर, आजपर्यंत कोणतीही अकल्याणाची गोष्ट मी केलेली नसेन तर, मी आजवरच्या जीवनामध्ये जर पूर्णपणे चारित्र्य संपन्न असेन तर, आणि माझ्याकडून केवळ कल्याणाशिवाय अन्य कर्म घडलं नसेल तर या संकल्पाने उत्तरेचं मूल पुन्हा पूर्ववत म्हणजे जिवंत व्हावं
आणि त्या संकल्पानंतर त्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिला, त्याच्या मुखामध्ये अभिमंत्रित जल घातलं आणि त्या मुलाचा तो काळा रंग निघून गेला, कारण त्या अस्त्राचा परिणाम होता. आणि ते जे मूल आहे ते मूल पुन्हा जिवंत झालं. इथे भगवंताच्या ठिकाणी त्यांचं जे मोठेपण आहे, कशाकरता लोकसंग्रह, की हा लोकसंग्रह करताना कर्मलेप पावतं का? पावत नाही. कर्माची किंवा लोकसंग्रहाची पातळी काय? प्रत्येकाची वेगळी. सामाजिक कार्याकरता जीवन ज्यांनी झोकून दिलंय, लोकसंग्रहाची पातळी वेगळी. राजकीय कार्याकरता ज्यांनी जीवन झोकून दिलंय, त्याची पातळी वेगळी. कुटुंबाकरता, कुटुंब सांभाळण्याकरता जी गृहिणी आपल्या घराकरता त्याग करत राहते, तिच्या कार्याची पातळी वेगळी. आपलं कुटुंबावर यावं याकरता कष्ट करून आपल्या कुटुंबाला सांभाळणारा कर्ता पुरुष, त्याच्या कर्माची पातळी, प्रत्येकाचा स्तर वेगळा आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. ज्याच्या अंतःकरणाची जी उंची आहे त्या उंचीवरून तो समाजकार्य करील, त्या उंचीवरून तो राजकीय कार्य करील. साधी गोष्ट आहे, खूप आश्चर्य वाटलं आपल्याला. आता ती सवय राहिली नाही, संस्कार राहिला नाही म्हणून. संसदेमध्ये जाताना जेव्हा मोदी बाहेर नमस्कार करतात आणि पहिलं वाक्य म्हणतात की या देशाचा मी सच्चा सेवक आहे, म्हणजे ही सुद्धा त्यागाची, विचाराची, लोकसंग्रहाची पातळी वेगळी आहे. समाज कल्याण करण्याकरताच माणसं उभी आहेत, पण कुणी आपल्या खिशाचं कल्याण करतो. सगळ्या सहकारी योजना स्वाहाकारी होतात, पाहतो आपण. हे सगळं प्रत्येक पातळीवर बदलतं. आणि म्हणून इथे हा जो लोकसंग्रह आहे तो भगवंतांनी असं म्हटलंय. आता आपल्याला ज्या श्लोकांना पाहायचं आहे त्याची सगळ्यांची मिळून एक मध्यवर्ती संकल्पनाच ही आहे की भगवंत म्हणतो हे जे जग मी निर्माण केलंय त्या जगापुढे जर मी आदर्श नाही निर्माण केले तर हे जग चांगल्या मार्गावरून चालूच शकत नाही. आणि आदर्श नाहीत हे काय स्वरूप आहे हे आपल्या देशात अजून तितकं पाहायला मिळत नाही. जरी इतकं बिघडलंय तरी परदेश पाहिला की आपण खूप बरे आहे असं वाटतं. बिचाऱ्यांना मार्गदर्शनच नाही, बिचाऱ्यांना संस्कारच नाहीत. त्यामुळे ही जी सगळी धोरणं आहेत मनुष्याची, ती धोरणं ही त्याच्या त्याच्या पातळीवर त्यांनी कशी राबवावीत याकरता भगवंतानी एवढं सगळं उत्पन्न करून ठेवले, एवढी चरित्र उत्पन्न करून ठेवली आहेत, एवढ्या श्रेष्ठ मंडळींचं मार्गदर्शन देऊन ठेवलंय. आणि म्हणून ते सांगतात की त्यांनी ज्याला प्रमाण मानलं, आता आम्ही आमच्या पुण्यामध्ये कर्व्यांना प्रमाण मानलं की त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं, त्यांनी ज्या पद्धतीने समाजाला प्रबोधन केलं, आचरण करून दाखवलं. त्या काळामध्ये विधवा विवाह करता त्यांनी जे आपल्याकडून प्रयत्न करायला सुरुवात केली तर त्यांनी एका विधवा स्त्रीशी विवाह केला की जो त्यावेळी समाजामध्ये रूढ नव्हता, मान्य नव्हता. असं असताना सुद्धा एखाद्या देखण्या स्त्रीशी केला असता तर समाजाने म्हटलं असतं बरोबर आहे, या माणसाला चांगल्या स्वरूप स्त्रीशी विवाह करायचा म्हणून यांनी विधवा विवाहाच्या नावाखाली यांनी आपलं मतलब साधलं आहे. अत्यंत कुरूप अशा स्त्रीशी त्यांनी विवाह केला. त्यांचे आईवडील कोकणात आहेत. आईवडील म्हणाले की बाबा रे, तुला आम्हाला भेटणं अवघड आहे, तुला भेटायचं कसं आम्ही, कारण तू आता अशा प्रकारे विवाह केल्यामुळे आमच्या समाजात तुला मान्यता नाही, पण आम्हाला बघावंसं वाटतं तुला. त्यांची एक विधवा बहीण घरी आहे, त्यांच्या शेतामध्ये एक गोठा आहे, त्या गोठ्यात त्या गाई म्हशी बांधतात. तर त्या बहिणीने निरोप पाठवला की आईवडिलांची खूप इच्छा आहे एकदा तुला पाहावं. तर म्हणाले मी जरूर येईन, पण कसा येऊ. तर म्हणाले आपलं घर जिथे आहे ते खालच्या पातळीवर आहे आणि गावात येणारा मुख्य रस्ता आहे तो वरच्या पातळीवर आहे, आणि त्यामुळे तू एसटीतनं उतरलास की त्या वरच्या रस्त्यावरून चालत जा, आपल्या शेतामध्ये जा, तुझ्या पत्नीला घेऊन ये. माझ्या आईवडिलांना म्हणजे तुझ्या आईवडिलांना या दोघांनाही पाहण्याची इच्छा आहे. तुम्ही दोघे जण आपल्या घराच्या समोरून चालत जा आणि आपल्या शेतातल्या त्या गोठ्यामध्ये जाऊन बसा, कारण तुम्ही आल्यावर तुम्हाला काहीतरी जेवायला लागेल, मी तिथं जेवण नेऊन ठेवलेलं असेल.
म्हणजे तुम्ही इथून जाल तेवढ्या काळात आईवडील तुम्हाला बघतील आणि एवढी त्यांना भेट द्या. पण हे सगळं सोसणं, हे सगळं समाजाकरता करणं वेगळा स्तर आहे कर्व्यांचा. वेगळी त्यांनी मानलेली प्रमाणच वेगळी आहेत. आणि त्यामुळे या सत्पुरुषांच्या चरित्रावरती काय जे मनास येईल ते निरर्गल आरोप करत राहणं, हे म्हणजे आपल्या एवढ्याशा डबक्यामध्ये बसून समुद्राला नावं ठेवण्यासारखं आहे. कारण त्यांच्यावरती प्रहार करण्यासारखं आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की त्यांनी जी प्रमाणं मानली आहेत त्या प्रमाणातून किती लोक घडतील? थोडे घडतील, पण घडतील. प्रमाण, ध्येय, उद्दिष्ट नेहमीच उंच असावं, मोठं असावं. समोर जर आदर्श जर सती सावित्रीचा आहे, समोर जर आदर्श जर रामकृष्ण परमहंसांच्या पत्नींच्या शारदा मातांच्या सारखा आहे, ह्या स्त्रियांची चरित्र जर आजच्या पिढीतल्या मुली वाचतील तर चारित्र्य संपन्नतेच्या विषयी त्यांच्या काही धारणा नक्कीच सुधारतील. समाजामध्ये निकोप समाज जीवन यायला नक्कीच उपयोगाचं ठरेल. कोणी शारदा माता होणार नाहीये किंवा कोणी फार आदर्श स्त्रिया होणार नाहीयेत, पण जो आदर्श समोर आहे त्याच्या खालच्या पायरीवरून चालताना सुद्धा दिशा तिकडे आहे, तोंड तिकडे आहे, मार्गाचं चालणं त्या दिशेने आहे. म्हणून मनुष्य त्या दिशेने पुढे जाईल. आणि म्हणून ते सांगतात की त्या सत्पुरुषांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आमच्या समोर आहे. आम्ही भले तसे होणार नाही, पण आम्ही त्या दिशेने तर चालत राहू. कोणत्या दिशेने चालायचं हे तर आम्हाला कळेल. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ, हे ऐसे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणाले साधा आहे, आपल्याला काही त्याच्या ओव्यांचा अर्थही घ्यायची गरज नाही. जे जे मोठं माणसांनी आचरण केलंय त्याला त्याला लोक धर्म आहे असं म्हणतात. तर तो जो धर्म वडिलांनी अनुष्ठिलेला आहे तोच सामान्य मनुष्य त्याचं अनुष्ठान करतो. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे. का सोडू नये कर्म? कारण आपल्या समोरची माणसं कसा व्यवहार करतात त्याप्रमाणे आपण व्यवहार करायला लागतो. म्हणून तो व्यवहार सगळ्यांनाच सांभाळायचा आहे, पण विशेषत्वानी कोणाला? सज्जनांना. सज्जनांनी तो व्यवहार विशेषत्वानी सांभाळावा, सामान्यांनी त्या व्यवहाराचं यथाशक्ती पालन करावं. भगवंत कर्मयोग सांगतो याचा अर्थ तो काही फार अवघड गोष्टी आमच्या गळ्यात टाकतो असं नाहीये. भगवंत जेव्हा कर्मयोगाचं आचरण करा असं सांगतो तेव्हा भगवंत म्हणतो यथाशक्ती करा, आपल्याला यथा सामर्थ्य करा. आमचं काय सामर्थ्य आहे, आमचं काय बल आहे, आमची काय शक्ती आहे त्या पद्धतीने करा. दान आहे आपल्याकडे म्हणून तर इतक्या छान छान गोष्टी आहेत. त्या श्रावण सोमवारची खुलभर दुधाची गोष्ट तेवढ्याच करताय की कुणी श्रीमंत त्याच्या घरचं हजारो शेर दूध आणून टाकील तिथे, पण ती बाई म्हणते माझं कुटुंब आहे, मला सांभाळलं पाहिजे. त्याच्यातून काय उरेल पोराबाळांना खायला प्यायला घालून? तेवढंच बुटकुलीत दूध घेते ती, तेवढंच घेऊन शंकराच्या गाभाऱ्यामध्ये टाकते, तिच्या दुधाने गाभारा भरतो. कारण कर्माच्या मागचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कळलं पाहिजे. आणि ते प्रमाण कशाचं आहे ते आमच्या देशामध्ये सुदैवानी संस्कारांनी आजवर आमच्याकडे खूप राखलं होतं. या 25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जे अधःपतन आहे ते फार जोरात आहे. विदेशामधल्या परिस्थितीपेक्षा आमची परिस्थिती फार बरी आहे असं नाही, शहरात तर नक्कीच नाही. कुणी जर कॉमेंट केली किंवा कुणी आपलं मत व्यक्त केलं की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असणारा इंडिया आहे आणि छोट्या शहरात आणि खेड्यात असणारा आमचा भारत आहे असं म्हटलं तर लोकांना राग आला, पण परिस्थिती फार वेगळी नाही आहे. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जे चालतं, पुण्यातली गुन्हेगारी, सगळ्यात जास्त पुण्यात गुन्हेगारी होते असं पेपरला येत आहे. मग आता काय आमचं पुणं वाढत चाललं, त्या वाढत चाललेल्या पुण्याने काय दिलं असं विषय तो नाही आहे. विषय एकच आहे
की बदलत जातं, काळ बदलत जातो असं नाही, आम्ही बदलत जातो, आमचे आदर्श आम्ही बदलत जातो. आम्हाला बुद्धिवादी म्हणतो. त्या ब्रिटिशांनी हेतुपुरस्सर आमच्या संस्कारांची खिल्ली उडवून आमच्या मनातून त्यांच्याविषयी अनादर निर्माण करून दिला. आम्ही का करून घेतला? सगळे बुद्धिमान होते, सगळे एकापेक्षा एक श्रेष्ठ होते, एकापेक्षा एक व्यासंगी होते. मग त्या सगळ्या लोकांनी त्यांचं प्रमाण का मानलं? इथे ते म्हणतात त्याप्रमाणे संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. या देशात राहून या देशाचे आदर्श डोळ्यापुढे समोर असून त्या ब्रिटिशांच्या प्रभावाखाली जर आमचे बुद्धिवादी येऊ शकतात आणि आपली प्रमाणं बदलून टाकतात, सगळं खोटं आहे, आमच्या एकही चांगल्या विचारांची, आमच्या एकही चांगल्या तत्वांची साहित्यिकांनी खिल्ली उडवली नाही आहे असं नाही. म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मला स्वतःला सुद्धा विनोद म्हणून खूप आवडतात, पण त्यांनी एकही गोष्ट नाही अशी ठेवली आमच्या परंपरेमधली की ज्या परंपरेची त्यांनी खिल्ली नाही उडवली. निकोप विनोद नाही आहे. आमच्या चिवी जोशींनी पुष्कळ विनोद निकोप केला आहे. त्यांनी आमच्या या अशा प्रकारे आमच्या संस्कृतीची खिल्ली नाही उडवली. आज तर काय बाजारच मांडलाय, आज आपण बोलूच शकत नाही. मग तुम्ही कुणाला प्रमाण मानता? तुमच्या स्वार्थाला मानता? समाज हिताला मानता? कशाला मानता? म्हणजे इथे ते म्हणतात की समोर एखादा आदर्श असेल, वचक आहे त्या आदर्शाचा, किंबहुना त्या आदर्शाच्या मागे जावं असं वाटण्या इतकं त्याचं सामर्थ्य आहे, तेच प्रमाण तो मानतो. आमचं का नुकसान झालं? कारण आमच्याकडे आमच्या साहित्यिकांनी त्या ब्रिटिशांच्या भूमिकेला साथ दिली. आमच्याकडे जी भाषांतरं करून आलेली आहेत आमच्याच ग्रंथांची, त्या ग्रंथांच्या भाषांतरावरती त्यांच्याच लोकांनी म्हटलेलं आहे की हा सगळा समाज आपल्या श्रद्धांच्यापासून दूर गेला पाहिजे. आमची प्रमाणं उखडून काढली की हा त्याच्यापासून जर दूर जाईल तरच हा समाज आम्ही भारत सोडून गेलो, पण आमचं एक पाऊल आम्ही हिंदुस्थानामध्ये ठेवलेलंच आहे. कारण असं आहे की आम्ही ज्या तऱ्हेने ह्यांना बिघडवलं आहे, ह्यांना सुधारणारच नाही आहे पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला येणं. हे अधिकाधिक ऱ्हास होत जाईल. भगवंत इथे तेच सांगतायत. भगवंत म्हणतात की जो सज्जन आहे, ज्याला जाणीव आहे, जो अधिक काही समाजाला सांगू शकतो, निदान तो तरी प्रामाणिक पाहिजे, निदान त्याची प्रमाणं तरी शुद्ध पाहिजेत की त्याच्याकडे पाहून समाजाला आचरण करता आलं पाहिजे. पण समाजाच्या पुढे जर हे शुद्ध आचरणाकरता जर आदर्शच नसतील तर समाजाने काय करावं? नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. त्यांनी स्वच्छ सांगून टाकलं की ह्या तीनही लोकांच्या मध्ये मला काही मिळवायचं आहे असं मला कोणतंच कर्तव्य शिल्लक राहिलेलं, मला काहीच मिळवण्यासारखं राहिलेलं नाही. नाना वाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. या जगामध्ये मला काही मिळवण्यासारखं स्थानही नाही आहे, वस्तूही नाही आहे. काय मिळवायचं आहे मला? इथून मला काहीही मिळवायचं नाही आहे, तरी सुद्धा मी कर्म करत आहे. आणि अर्जुना तुला सांगतोय हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, तुझ्याकरता मात्र कर्तव्याला 2 फलं आहेत. गेलास तर स्वर्ग मिळेल, राहिलास तर राज्य मिळेल. काहीही केलं तरी फल तुला आहे, आणि कर्माचं फळ असून सुद्धा तू कर्म करायला तयार नाहीयेस. आणि मला हे कर्म करताना मी काय कर्म करतोय? तुझ्या पुढे सारथी होऊन बसलोय. बाण झेलायचे तर आधी मलाच झेलायला लागतील, मग तुला झेलायचे, तुला सांभाळायचंय, युद्धात तुला पुढे न्यायचंय. तुझ्याकरता मला काय मला मिळणार आहे? तुझं सारथ्य करून मला काय राज्य मिळणार आहे? मला काही, आणि मला जे मिळवण्यासारखं होतं ते मी मिळवलंय. एवढी मोठी द्वारका बसवली मी सोन्याची, त्या द्वारकेचा काही मी राजा झालो? मी लोकराज्य स्थापन केलं, मी काय मिळवलं? जरासंधाचे त्याच्या मुलाला बसवलं, कंसाला मारलं, वडिलांना बसवलं. मी कोणतं राज्य घेतलं? या जगामध्ये मी जे कर्म करत गेलो त्या कर्मातून मी काही मिळवलं?
काही मिळवण्याकरता कर्म केलं, माझी काही अपेक्षा आहे, तरी पण मी कर्म करतोय ना, पाहतोस ना मी कसं कर्म करतो आहे. आता आणि कांची या गोठी तुझं सांगू काही किरीटी. अरे म्हणाले, तुला जनकादिकांचं उदाहरण दिलं, किती उदाहरणं देऊ म्हणाले. उदाहरणं देता देता 1.5 तास झाला म्हणाले. आता आणि काची या गोठी तुझं सांगो काही किरीटी. काय सांगू म्हणाले अर्जुना तुला. देखे मीची ये रहाटी वर्तत असे. पण म्हणाले मी मात्र जगाच्या व्यवहाराप्रमाणे चालतो आहे. काय साकडे काही माते, मला काही संकट आहे. साकडे म्हणजे की कवणे एके आरते, की माझी काही इच्छा आहे, काही मिळवायचं आहे मला. म्हणाले आचरे मी धर्माते म्हणसी जरी. पण म्हणाले मी मात्र धर्माचं आचरण करतो, तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी. बघ म्हणाले, तुला आता सगळं सांगण्याची वेळ आली आहे. मी आचरण सोडत नाही. आता जर पाहायचंच तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहायचं तर म्हणाले या जगामध्ये माझ्या एवढा कोणीच समर्थ नाही, माझ्या इतका कोणी पूर्ण पुरुष नाही. आणि म्हणाले दुसरं असं की ऐसी सामुग्री माझा अंगी जाणसी तू. आणि या जगात काहीही उत्पन्न करायचं आहे, या जगातून काहीही मिळवायचं आहे, अशक्य ते शक्य करायचं आहे, ते करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. म्हणून तेवढे मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. म्हणाले माझ्या गुरूंच्याकडे शिक्षण घ्यायला गेलो, वेदविद्या शिकलो, धनुर्विद्या शिकण्याकरता त्यांच्या आश्रमामध्ये राहिलो. निघताना त्यांना गुरुदक्षिणा काय पाहिजे म्हटलं तर तेव्हा माझ्या गुरुपत्नींनी सांगितलं माझा पुत्र मला आणून दे. मी यमाशी पराक्रम करून त्या मृतपुत्राला घेऊन आलो आणि माझ्या गुरूंना दिला. पाहिलंयस म्हणाले असं उदाहरण की मृतपुत्र मृत मनुष्य पुन्हा येऊन जीवन व्यवहार करू लागला. असं होऊ शकतं, मी करू शकतो म्हणाले. तो तुवा पवाडा देखिला, पवाडा म्हणजे पराक्रम. आणि म्हणून पराक्रम ज्यात वर्णन केलं आहे त्याला आपल्या मराठीमध्ये पोवाडा म्हणतात. हा पवाडा या शब्दाचा अर्थच पराक्रम आहे आणि पराक्रमाचं वर्णन करणारा पोवाडा. तोही मी उगला कर्मी वर्ते. तर म्हणाले तू पहा की तरी सुद्धा उगला निमूटपणाने कर्म करतो आहे, मला कर्म करण्याची तक्रार नाही. म्हणाले यदि ह्यहम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. म्हणाले कदाचित मी जर या बाबतीमध्ये कर्म करण्याच्या बाबतीमध्ये जर मी अतंद्रित म्हणजे निष्काळजीपणाने, तंद्रित निष्काळजीपणा, मी काम करतो आहे ते निष्काळजीपणे, तंद्रीमध्ये आपण तंद्रित म्हणतो ना, काय तंद्री लागली वाटतं. भगवंत म्हणतो की अशा प्रकारे कुठेतरी मन आहे आणि मी काम करतो आहे. असं मी काम कधी केलंय का? असं काम मी कधी करतोय का? म्हणाले असं काम मी कधीच करत नाही. मी नेहमीच व्यवस्थित काम करतो, निष्काळजीपणाने काम करत नाही. आणि निष्काळजी रहित जर मी राहिलो नाही तर म्हणाले माझ्या वर्तनाला अनुसरण करून जे वर्तन करतात मनुष्याः पार्थ सर्वशः, ते सगळेच माझा मार्ग अनुसरतील. माझा मार्ग अनुसरतील, जर निष्काळजीपणाने व्यवहार करतील तर नाशाला कारण होतील. अलीकडच्या काळामध्ये जे अनेक सर्व्हे केले आहेत त्या सर्व्हेंमध्ये शास्त्रज्ञांनी आम्ही काय ईश्वरवादी होतो त्याची कारणं दिली आहेत. त्या कारणामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही सगळे वातावरणामधून ऑक्सिजन घेतो आणि सगळे प्राण्यांच्या सकट सगळे पशुपक्षी आम्ही कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो. असं जर आम्ही करत राहिलो तर या वातावरणातला ऑक्सिजन आहे तो केव्हाच संपून गेला असता आणि वातावरण कार्बन डायऑक्साईडनीच भरून राहिलं असतं. पण या वातावरणामध्ये त्या कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन करणं, त्याला ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करणं, ह्याची प्रक्रिया किती वेगवान आहे की एवढी वेगवान आहे म्हणून तो प्रत्येक श्वास आम्ही घेतोय. तशी जर ती प्रक्रिया नसती तर आम्ही श्वासच घेऊ शकलो नसतो, म्हणजे आम्ही मेलो असतो. ऑक्सिजन पुन्हा बनवण्याची त्यांनी लिहिलं आहे 15 मिनिटाचा हिशोब, एक गंमत म्हणून सगळं लिहिलं आहे 15 मिनिटाचं, की 15 मिनिटं जर ऑक्सिजन बनणं
थांबलं तर हे जग संपून जाईल, ह्या जगात कोणी जिवंत राहणार नाही. त्यांनी दुसरं लिहिलंय की गुरुत्वाकर्षणाची शक्ती परमेश्वर आपल्याकडून आमच्याकरता जी राबवतोय, ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती जर त्यांनी 15 मिनिटं सोडून दिली, कोणीच राहणार नाही. पर्वत राहणार नाही, सागर राहणार नाही, आमची घरं राहणार नाही, आम्ही राहणार नाही. या पृथ्वीवरती कसे राहतील? आज सगळ्यांना धरून खेचून ठेवण्याचं काम हे त्यांनी केलंय. आणि म्हणून मी आपल्या पुढे बोलले का नाही बोलले मला माहीत नाही, परंतु आईन्स्टाईनला लोकांनी विचारलं की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा सिद्धांत तुमच्यासारखा माणूस मांडतो आणि तो देवाची रोज पूजा करतो. तो म्हणाला म्हणूनच मी करतो, कारण सृष्टीचे नियम मला समजू शकतात, पण मी ते नियम बनवू शकत नाही. ज्यांनी इतके गुंतागुंतीचे, इतके अवघड, इतके क्लिष्ट नियम बनवून ही सृष्टी इतकी सुंदर केली आहे, त्याचे मी किती वेळा आभार मानले तर तो म्हणतो कमीच आहेत. त्याचे किती वेळा कृतज्ञता व्यक्त केली तर कमीच आहे. त्याचं पूजन किती वेळा केलं तरी कमी आहे. इथे भगवंत सांगतोय परी स्वधर्मी वर्तेत कैसा सकांक्षू का होय जैसा. ज्ञानेश्वरांनी त्याची अगदी कड गाठली आहे. ते म्हणाले भगवंत किती मनापासून करतो, निष्काळजी पण भगवंतांनी किती सोडून दिलेलं आहे. तर म्हणाले जसा एखादा लोभी मनुष्य, आकांक्षा असणारा, काही कामना घेऊन ईश्वराची भक्ती करतो, तो अगदी मनापासून करतो, सगळं आपलं खर्ची घालून करतो, तयाची एका उद्देशा लागोनिया. ते एकटं एक उद्दिष्ट त्याच्या अंतःकरणामध्ये असतं की मला ईश्वराची भक्ती करायची आहे, मला ईश्वराची भक्ती करून मला जे पाहिजे आहे ते मिळवायचं आहे. म्हणजे आकांक्षेने भक्ती करणारा मनुष्य जशी भक्ती करतो तसं म्हणाले ह्या जगाच्या काळजीने मी माझं कर्म करतो. माझ्या कर्मामध्ये कुठेही कर्तव्य निष्ठा, कर्तव्याच्या मागची माझी जाण, त्याच्या मागचं सावधपण कधीच सुटत नाही. जे भूतजात सकळ असे आम्हीचे अधीन केवळ. भगवंत म्हणतो मला माहिती आहे ना, ही सगळी सृष्टी मी निर्माण केली आहे, हे सगळे माझ्या अधीन आहेत. मी काही केलं तर होईल, मी नाही काही केलं तर नाही होणार. म्हणून असे आम्हाची अधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. ते जर मला अधीन आहेत तर त्यांनी वेडवाकडं वर्तन करू नये, त्यांनी योग्य वर्तन करावं. याकरताच म्हणाले मी स्वतः कर्म करतो. उत्सिदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च करता श्याम उपहन्यामिमा प्रजा. म्हणाले जर का म्हणाले मी योग्य न कुर्याम कर्मचेत अहम, मी जर कर्म केलं नाही योग्य प्रकाराने तर काय होईल, मी जर बाजूला झालो या कर्म करण्यापासून, तर ह्या लोकातले जे इथले जे सगळे लोक आहेत, ह्या कर्म लोकातील असणारं हे जे सगळं जन आहे, हे सगळे काय होतील, हे सगळे कर्मभ्रष्ट होतील. आणि मी कसा होईल, संकरस्य च करता, मी संकराचा करता होईल. किती मला डोळ्यात तेल घालून ह्या जगाकरता काम करावं लागतंय, त्यात थोडी जरी माझी चूक झाली तरी सुद्धा संकरस्य च करता श्याम उपहन्यामिमा प्रजा. आणि त्याचं फल काय होईल तर ही सगळी प्रजा नष्ट होईल. म्हणून आपण मगाशी म्हटलं ना, 15 मिनिटं भगवंतानी जरा आपल्याला ऑक्सिजन करायची हे बंद करून टाकली, आपण कोणी जिवंत राहत. 15 मिनिटं गुरुत्वाकर्षण सोडलं, आम्ही नाही जिवंत राहू शकत. भगवंत म्हणतात की त्याच्यामध्ये धोका काय आहे तर संकराचा धोका आहे. त्याच्यामध्ये कर्माची सरमिसळ झाली की ते कर्म लाभदायी होणारच नाही आहे. आपण अगदी व्यवहाराच्या पातळीवर उदाहरण घेऊन पुढे जाऊ. कशाचा संकर, आम्ही धान्याकरता करतो. जे संकरित धान्य आहे ते बी पुन्हा उगवत नाही. संकरित धान्याचं बीज प्रत्येक वेळी निर्माणच करावं लागतं, ते बीज उपजाऊ नसतंच. भगवंतानी तो सिद्धांत सोप्पा सांगितलाय. ते म्हणाले ह्या संकराचा करता जर मी ठरलो तर ह्याला अनुसरण करणारी प्रजा नष्ट होईल. उद्या जर ओरिजिनल बियाण सीड्स जर आम्ही सांभाळली नाहीत तर आम्हाला खायला अन्नच मिळणार नाही.
कारण संकरित उगवूच शकत नाही. हिमालयाच्या वाटेवर आपल्याला माहिती आहे, त्या हिमालयाच्या रस्त्यांवरून ना घोडा चालतो ना गाढव चालतं. तिथे जो चालतो ते खच्चर चालतं. तिथे खेचरं निर्माण केलेली आहेत. त्या खेचरांची प्रजा नाही आहे. प्रत्येक वेळी खेचर निर्माण करावं लागतं. हे सगळं संकरित आहे. आता आमचा हापूसचा आंबा कलमी आहे. हापूसचा आंबा इतका सुंदर आहे, पण हापूसच्या आंब्याची जो कोय आम्ही जमिनीत लावली तर साधं झाड उगवतं, हापूसचं नाही. साध्या उगवलेल्या झाडावर पुन्हा हापूसचं कलम करावं लागतं, संकर करावा लागतो. आता याच्यामध्ये भगवंतानी केवढा मोठा सिद्धांत आम्हाला सांगितला आहे की जे मूलभूत आहे, जे स्वाभाविक आहे ते टिकलं पाहिजे. आणि ते टिकवण्याकरता मी काम करतो. भगवंत म्हणतात की मी जर यांना योग्य मार्गदर्शन दिलं नाही तर हे योग्य मार्गाने जाणार नाहीत. हे जर योग्य मार्गाने नाही गेले तर हा जगातला झालेला जो संकर आहे, हा संकर ह्या जगाचा नाश करून टाकेल. कारण आपण पाहिलं तर हे सगळे धर्म आहेत, ज्याला स्वतःला धर्म म्हणतात, धर्मांधपणाने त्यांनी किती मनुष्याचा संहार केला आहे, मनुष्य जातीचा. आता असा जर संहार होत राहिला तर जे तत्व आम्ही स्वीकारलंय ते तत्व आम्हाला जिवंत ठेवणार आहे का ते तत्व आम्हाला मारण्याला उद्युक्त करणार आहे? मी काल आपल्या पुढे बोलले का नाही मला माहीत नाही, परंतु दर 27व्या तासाला जर अमेरिकेमध्ये एक काळा मरत असेल तर कोणता विचार डोक्यात आहे आमच्या? मानव जातीला नष्ट करणारा. भगवंत म्हणतो मला मार्गदर्शन एकाच करता करायचं आहे, कारण ही सगळी मानव जात मी निर्माण केली आणि माझ्यावर अवलंबून आहे. म्हणून तिचं कल्याण करणं हे माझं काम आहे. तिचा संकर होता उपयोग नाही, तिचा नाश होता उपयोगी नाही. आम्ही हे जे नवीन बियाणं तयार करत चाललो आहोत, मुळाचा संकर करून आम्ही मूळ नष्ट करत चाललो का? हा आम्ही चिंतनाचा आमचा विषय आहे की आम्ही ज्या प्रकारचं भोजन, ज्या प्रकारची जीवन पद्धती, ज्या प्रकारचं अर्थार्जन, ज्या प्रकारचं सामाजिक जीवन, ज्या प्रकारचं राजकीय जीवन आम्ही स्वीकारतो आहोत, ते जीवन काही चांगलं निर्माण करणार आहे का नाश करणार आहे? म्हणजे तत्व काय झालं बघा. भगवंत म्हणतो मी जे मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन हे टिकवण्याकरता आहे, आणि त्या मार्गदर्शनापासून दूर गेलात तर फक्त नाश आहे. भगवंतांना आम्हाला तत्वतः सांगायचं की तुम्ही याचा संकर करता म्हणजे काय? तुम्ही नाश करता. तुम्ही मूळ तत्वज्ञानापासून दूर जाऊ नका. त्यामुळे अमेरिकन पॉलिसी एक मला खूप आवडली आहे की त्यांनी त्यांच्या इथे येणाऱ्या सगळ्या वंशाच्या लोकांना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची जीवन पद्धती, तुमची तत्व, तुमच्या भूमिका, तुमचे आदर्श तुम्ही तुमच्या पद्धतीने राबवत राहा. तुमच्यातलं चांगलं वाटलं तर हा देश उचलून घेईल, नाही वाटलं तर घेणार नाही. त्यामुळे मी आपल्याला गेल्या वेळी कधीतरी संदर्भ सांगितला असेल, अमेरिकन वेदा असं म्हणून एक पुस्तक काढलं आहे अमेरिकन फिलॉसॉफीवरती, आणि त्यांनी सांगितलं या देशावरती ज्या ज्या चांगल्या गोष्टींनी संस्कार केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत. म्हणजे आमच्याकडे जे जे चांगलं आहे, जे जे आम्हाला तारणार आहे, त्याच्यावरच आमचे तथाकथित बुद्धिवादी हल्ला करतायत आणि ते कसं वाईट आहे म्हणून दूर करतायत. आणि ती मंडळी काहीही न कळता हे चांगलं असावं आणि हे आपल्याला कळलं पाहिजे याकरता आपल्या जीवनामध्ये त्याचा अंतर्भाव करून घेत आहेत. का तर आम्हाला या चांगल्याच्या दिशेने जायचं आहे. भगवंत म्हणतो मार्ग दोनच आहेत. जे सांगितलेले मार्ग आहेत आत्तापर्यंतचे ते जर अनुसराल तर ते शाश्वत टिकणारे मार्ग आहेत. ते न अनुसराल तर ज्याच्यातनं काही उत्पन्न होणार नाही असा वैचारिक संकर हा फक्त तुमच्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. आणि मी जर माझ्या मूळ स्थितीमध्ये वरती बसून राहिलो, मी अनेक वेळा जे फिलॉसॉफी सांगताना अनेक वेळा मी उल्लेख करते, साहिर लुधियानीची बहुतेक किंवा
माझ्या लक्षात नाही कोणाची आहे, कैफी आझमी कोणाचं आहे माझ्या लक्षात नाही, पण त्या सिनेमाकरता लिहिलेलं आहे. प्रसंग वेगळा आहे, काव्य वेगळं आहे, पण फिलॉसॉफी त्या लिखाणाच्या मागची कळते. ती म्हणजे आसमा पे है खुदा और जमी पे हम, आज कल वो इस तरफ देखता है कम. अरे आकाशात राहतो म्हणजे सगळ्या धर्मांनी त्या परमेश्वराला तिकडे नेऊन बसवून ठेवलेला आहे. तो आमच्याशी सुसंवाद कधी करतच नाही. आपल्याला पुढचं जेव्हा ज्ञानाचा भाग येईल तेव्हा आपण बघू हा सगळा विषय. पण आमच्याशी सुसंवाद करायला तो तिथं बसलेला आहे, आम्ही इथं. त्याचं डायरेक्ट आमच्या आयुष्याशी काही कनेक्शन नाही आहे. तो तिथे, आम्ही इथे. आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो. त्यांनी आता ज्या दिवशी आमची भेट होईल एकदा कयामतच्या दिवशी, नाही तर डूम्सडेला, तेव्हा बघू आपला काय सौदा चुकता करायचा आहे. तोपर्यंत तुमचा आमचा काही संबंध नाही. इथे तसं नाही आहे. भगवंत म्हणतो मी जर माझ्या आत्मस्थितीमध्ये वरती राहिलो असतो तर ह्या लोकांचं काय झालं असतं. आणि बघतोय आपण आज जगामध्ये हा आतंकवाद, ही परिस्थिती. कळतं आपल्याला की भगवंत काय कळवळ्यांनी आम्हाला सांगतायत, काय जीवन जगा, कसं जीवन जगा, आणि तसं न जगाल तर ह्या जगाची परिस्थिती काय होईल. तर म्हणाले तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. जर मी आत्मस्थितीमध्ये राहिलो तर ह्या प्रजेला स्वतःचं काही सुधारणार आहे का? ही प्रजा काही आपलं स्वतःचं कल्याण करू शकणार आहे का? ही आमुची वास पाहावी. उलट असं आहे की यांनी आम्ही काय कर्म करतो आहोत हा मार्ग पहावा. वास म्हणजे मार्ग. आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी. मग त्याच्यावरून वर्तनाची पद्धत समजून घ्यावी, आचार पद्धती जाणून घ्यावी. ते लौकिक स्थिती आघवी, ते लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. म्हणाले जर लोकांना हे सगळं जमलं नाही तर त्याचं लौकिक परिस्थिती, काही म्हणाले ते लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. त्या लौकिक स्थितीच्या ठिकाणी सगळं काही बिघडून जाईल. जर आम्ही असे आमच्या रूपामध्ये, आमच्या स्थितीमध्ये राहिलो तर. म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते, तेणे सविशेषे कर्माते त्यजावे ना. म्हणून आता एक जनरलाइज स्टेटमेंट केलं भगवंतानी आपल्यावरून. मी कसा राहिलो त्याच्यावरून अर्जुना लक्षात घे की तुझ्यासारख्या समर्थ पुरुषांनी तरी या जगामध्ये व्यवहार योग्य प्रकाराने करावा. म्हणून समर्थू जो येथे, इथे जो समर्थ पुरुष आहे त्यांनी आथिला सर्वज्ञते, जो सर्वज्ञतेने युक्त आहे, ज्याला पुष्कळ कळतं आहे, तेणे सविशेषे कर्माते त्यजावे ना. त्यांनी विशेषत्वाने, दुसऱ्या एखाद्याने चूक केली तर चालेल, पण त्यांनी मात्र कर्म टाकणं, कर्मापासून दूर जाणं हे करू नये. आणि म्हणून त्यांनी, आपण आता इथे थांबवू विषय आणि पुढच्या वेळी विषय घेऊया. आत्ता हा सगळा एकत्रित विषय आहे, तर तो विषय आपला जवळ संपला. कोणता तर या जगामध्ये मी कर्माची भलावण का करतो आणि कर्माचं आचरण कसं करावं भगवंतानी, आणि का करावं त्याच्या मागची सक्ती कशा करता. आता पुढे जो विषय आहे तो एका वेगळ्या पातळीवर आहे की अर्जुना तुझ्यासारखा मनुष्य असा आचरील तर या समाजामध्ये बुद्धिभेद करेल, आणि कुणीही चांगल्या माणसानी समोरच्याचा बुद्धिभेद करू नये. आता कर्माचाच विषय एका वेगळ्या अंगाने आता इथे आलेला आहे. आणि एक आपण लक्षात ठेवावं की एवढे मोठे जरी विषय आहेत, एवढी गंभीर चर्चा आहे, तरी माऊलींनी त्याच्यावर जास्त विवेचन केलेलं नाही. 1-2 ओव्यांमध्ये विवेचन संपवलंय. कारण धारणा एकच आहे की कर्म हा आचरणाचा विषय, हा चर्चेचा विषय नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष गेल्या कालही आपण बोललो, कदाचित परवा गेल्या वेळी बोललो असू, आचार प्रभवो धर्म. हा धर्म आचार प्रभव आहे, आचारातून उत्पन्न झालेला आहे, आचारामुळे टिकणारा आहे आणि आचाराने विकसित होणार आहे. त्यामुळे आचाराला खूप महत्त्व आहे. कर्माचं आचरणच झालं पाहिजे. ही एकच, आपण सगळ्या ओव्या बघा की एवढा मोठा अध्याय आहे, एवढे मोठे विषय आहेत, पण माऊलींच्या अवघ्यात 350 ओव्या आहेत त्याच्यावरती. 350-400च्या आसपास, जास्त नाही आहे. पण आपल्याला बिटवीन द लाईन्स पुष्कळ आहे.
कारण व्यवहार करताना आपल्याला अडचण येते. त्या काळामध्ये लोक कर्मापासून फार दूर गेलेले नव्हते. आज आपण खूप दूर गेलो आहोत. समाज बदलला आहे, समाजामधल्या धारणा बदलल्या आहेत. त्यावेळी सगळं समजून घेणं अवघड आहे, म्हणून आपल्याला त्याच्या अधिक खोलात जायला पाहिजे. अन्यथा हे सगळं ठीकच आहे.